विश्वाचा जनता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लागे निष्काम निराळा गोपी लागे नाचाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लागे तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लागे पांडुरंगा करू पांडुरंगा समचरण सरोजन सांद्रिदाम्बुदाभ जगन हित भावने मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कुंजनेत्रम सदय धवलहासं विड्ढलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादया तुमचा अनुग्रह लाधलो पावनो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं चित्तपादस्पर्शं सरोवेदिनं गंगं पण्डदां हरादितं समाधिं नमामि गंगं शुचिः शीलः समदंशसप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 कीर्तन महोत्सव सांगत आहे। काल्याच्या कीर्तनाने 7 दिवस या ठिकाणी कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे। आज सांगत आहेत ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद। समस्त ग्रामस्थ खुलसरगाव अखंड हरिनाम सप्ताह सांगता काला दहंडी टांगलेले आहेत। आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त, याच्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठे 2 कार्यक्रम आहेत। एक वाकळीला आहे आणि दुसरा नाशिकला आहे। त्याच्यामुळे आपण कमीत कमी वेळेमध्ये कार्यक्रम आवरून घेऊ, कारण मूर्ती प्राणप्रतिष्ठे मुहूर्त मोजके असतात। प्राणप्रतिष्ठा म्हटल्यानंतर एवढं मंदिर त्यांनी बांधलेलं असल्यामुळे जावं लागतं। काल्याचा प्रसंग वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याने सांगता होती आणि काल्यामध्ये कृष्ण चरित्राचं बंधन असतं। ते कृष्णाच्या बालचरित्राचं बंधन नाही, द्वारकेच्या लीला नाही, गोकुळातील लीला आहे। कारण गोकुळ ही प्रेमभूमी आहे, अनिर्वचनीय प्रेम स्वरूप।
शुद्ध विशुद्ध प्रेम त्या गोपींचं परमात्म्यावर आहे. त्या परमात्म्याकरता भक्त सर्वस्वाचा त्याग करतात. प्रपंचे सुख जोडे तरी का सेवी गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे थोडे तरी का वेडे म्हणा. भगवत प्रेमापोटी ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडे कसे असतील. शुकाचार्य आहेत ना, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्राह्मणाचे पोर मातेच्या उदरात बैसोनी खोळी सुख राही गर्भी आंधळा शिणलो एरधारी दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा पावलो त्या कारणे लाज राखिली कळा. बारा वर्ष मातेच्या उदरात राहिले. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते कृष्णाच्या रूपाला मोहित होतं. नाना रंभेनी रूपे शुके नुटिजे कंदर्पे का भस्मवन्ध्योद्धिपे घृते. रंभाली शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता पण शुकाचार्य मोहित झाले नाही. पण भगवंताचं रूप पाहिल्यानंतर मोहित झालेत ना. वरहा पीडम नटवरव पोर्णयो कर्णिकार विप्रद्वास गुणगभिषं वैजन्यजाना रंध्रान वेणुरधर सुधुजा पूर्यंग वृंदे वृंदारण्यं समुद्रवनं प्राविशजीत गिरदी वृंदारण्यं समुद्रवनं प्राविशजीत गिरदी. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपू कानात कनेराची पदगड्यात विजयंती, हातात बासरी, तुझ्या मूर्तीचा ध्वनी कल्पित पडला गाणी विवळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरते आहारे सावरिया गैजीव जमदी मुरदी. मुरली नव्हे वळबाळ तेने माझा हृदय प्राण संसार केला एव निर्दय संजरदे. हा तो परमात्मा आहे ज्याचा वेणूचा स्वर ऐकल्यानंतर संपूर्ण गोपी आपापल्या हातातले कामं सोडून धावतात ना. चला बाई वृंदावनी रास क्रीडा, चला बाई वृंदावनी रास क्रीडा, चला बाई वृंदावनी रास क्रीडा.
त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, संपूर्ण विश्वाला मोहित कर. मनमोहना मुरलीवाला नंदचा मनमोहना मुरलीवाला नंदचा मनाला मोहित करणारा म्हणून त्याचं नाव आहे मोहन. मोहन म्हणजे तो मनाला मोहित करतो. पण मोहन न जो कधी मोहित होत नाही तो मोहन न, ज्याच्याकडे मोहन नाही पण जगाला मोहित करतो तो मोहन. मोहन आणि मोहन न उच्चारात थोडा फरक जाईल, अर्थ बदलतो. मोहन म्हणजे मोहित करणारा आणि मोहन न म्हणजे मोहित न होणारा. बघा काही शब्द असतात थोडा बदलदा अर्थ बदलतो. एक वाक्य रुक्मिणी स्वयंवरामध्ये ज्यावेळेला रुक्मिणीला आग्रह केला शिशुपालाशी विवाह करायचा, रुक्मिणीची इच्छा होती भगवान कृष्णाशी विवाह व्हावा, रुक्मिणीच्या भावाची इच्छा होती शिशुपालाशी विवाह व्हावा. मग रुक्मिणीला विचार तुझी काय इच्छा आहे? त्याला रुक्मिणीने सांगितलं श्रीकृष्ण नवरा मे नवरी, शिशुपाल नवरा मे नवरी. काय फरक लक्षात? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, पण शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी म्हणजे वरणार नाही. दिसायला शब्द सारखा दिसतो पण इकडं नवर जोर दिला की अर्थ बदलतो. एकच शब्द एक वाक्य आहे. कनकानी कांता द्वयगातराया केल्या विधीने नरकातराया, जो सापडेला नरकातराया, तोची योग्य नरकातराया. कनकानी कांता नरकातराया केल्या विधीने नरकातराया, जो सापडेना नरकातराया, तोच योग्य होतो नरकातराया. कनक आणि कांता नर कातराया. कनक म्हणजे धन किंवा सुवर्ण, कांता म्हणजे स्त्री. धन आणि स्त्री हे कात्रीचे दोन पाते आहेत. माणसाला कापण्याकरिता कैचीत जो सापडला तो कात्रीचे दोन पाते, एक स्त्री दुसरं धन. कनक आणि कांता द्वय कातराया केल्या विधीने नर कातराया. विधीने म्हणजे ब्रह्मदेवाने माणसाला कापण्याकरता एक कातर तयार केली. जो सापडेना नर कातराया, जो नर या कात्रीत सापडत नाही तोच योग्य होतो नरकातराया, तो नरकातून तरण्यास योग्य होतो. अशा प्रकारे काही शब्द दिसायला समान असतात पण अर्थ बदलतो. म्हणून मी सांगतो मन मोहना मुरलीवाला, मुरलीद्वारे भक्ताच्या चित्ताला मोहित करतो म्हणून मोहन. पण मोहन न जो कधी मोहित होत नाही तो मोहन न, मोहित न होणारा.
असा असणारा भगवान गोकुळात प्रकट झाला आणि यशोदेला आई म्हणून हाक मारतो. आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम जिच्या अंतःकरणात आहे तिला आई म्हणतात. लेकराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जात, ऐशी कळवळ्याची जात, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळाची जाती करी लाभाविना प्रीती करणारी कळवळाची जाती म्हणजे आई. आणि मम्मी ख्रिश्चन धर्मामध्ये जो मुळदा सुरक्षित ठेवतात त्याला मम्मी. आणि डॅडी डेड बॉडी आई मुळदाची. आई शब्दामध्ये प्रेम आहे. आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम जिच्या अंतःकरणात आहे ती आई. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. ज्या परमात्म्याने विश्व ब्रह्मांड निर्माण केलं तो ब्रह्मांडाचा निर्माता यशोदा आई म्हणून हाक मारित आहे प्रथम चरणामध्ये. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेची माता. हे विश्व ज्याने निर्माण केलं आहे. पदार्थ निर्माण करण्याकरता दोन कारण आवश्यक असतात. एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण. कुंभार मळकं तयार करतो. कुंभार झाला निमित्त कारण आणि माती उपादान कारण. ज्याचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. माती उपादान कारण, कुंभार निमित्त कारण. मळकं तयार करण्याकरता कुंभार माती आणावं लागली, पाणी आणावं लागलं, चिखल करावं लागलं, चिखल तुडवावं लागला, तो चिखलाचा गोळा चाकावर ठेवावा लागला, चाक फिरवावं लागलं, त्याला हाताने आकार द्यावा लागला, थापटण्याने टोकावं लागलं, सुकवावं लागलं, भाजावं लागलं, मग मळकं तयार झालं. पण कुंभार आणि माती या दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या. कुंभार झालं निमित्त कारण, मृतिका उपादान कारण. तसे जगत निर्माण केलं परमात्म्याने. याचे निमित्त कारण कोणी, उपादान कारण. कारण कुंभाराला कच्चं मटेरियल आणावं लागेल ना.
परमात्म्याने कच्चं मटेरियल आणलं कुठून? पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते काहीच नव्हतं. मग निर्माण झालं कसं? परमात्म्याला कच्च्या मटेरियलची गरज नाही. जसं कोळी असतो, भिंतीवर कोळ्याचं जाळं तयार करतो, तिला जाळं तयार करण्याकरता काही मार्केटचा धागा आणण्याची गरज नाही. तो स्वतःच्या तोंडातून चिकटराव बाहेर काढतो आणि त्याचं जाळं तयार करतो. मग कोळ्यासारख्या क्षुद्र प्राण्याला जर जाळं तयार करण्याकरता धागा आणण्याची गरज पडली नाही, तर परमात्म्याला कच्च्या मटेरियलची काय गरज? किंवा दुसरं उदाहरण देता येईल. हा जीव सुद्धा स्वप्नामध्ये सृष्टी निर्माण करतो. झोपलाय स्वप्न पाहतो. एकाला स्वप्न पडलं गेला बद्रीनाथ केदारनाथला, उंच उंच वृक्ष, खोल दर्या, नदी वाहत आहेत, एकूण अलकनंदा वाहत आहेत, एकूण मंदाकिनी वाहत आहेत, आणि हा बसलाय. काही लोक तीर्थयात्रेला जातात, काही तीर्थयात्रा म्हणून जातात, काही पिकनिक पॉईंट म्हणून जातात. गार हवा, मस्त नदी वाहत आहेत, सोबत बाटल्या घेऊन मधून एक एक गोट, काही बिळ्यांचे कट्टे घेऊन जातात सोबत, काही तंबाखूचे पुढे घेऊन जातात, कारण तिकडे मिळतं पण मग ती तलप जात नाही. याला गायची आपली सवय बिळ्या बिळ्या सोडित नाही महाराज. एक बिडी पित पिताला दर्शन घ्यायला वाकला खाली, तोंडात बिळी तशीच. त्याला सांगितलं, अरे बाबा ती बिडी जो खालून पायाला चटका लागतोय, असं दर्शन घेत असता काय? तोंडात बिळी तशीच. तेव्हा त्या जोरदार पित पिताला म्हणले, महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातात राहते बिडी. काही ना बिड्या सोडत नाही, काही ना दारू सोडत नाही, काही काही पिऊनच मरतात, मरेपर्यंत सोडित नाही. परमार्थामध्ये एवढी निष्ठा ठेवा, त्या दारुड्याकडून एवढा गुण घ्यावा ना, तो किती निष्ठावान आहे, मरतो पण दारू सोडित नाही. काही लोकांनी कोरोना काळामध्ये माळी काढून टाकले आणि खायला प्यायला सुरुवात केली ना, असा धडाकाच होता, आता माळीच घालायला तयार नाही. परमार्थ शुद्ध असावा. त्या गोपींचा परमार्थ शुद्ध होता म्हणून भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाले. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, यशोदेला आई म्हणून हाक मारित आहेत. सुरदास महाराज सुंदर वर्णन करतात बरं का. कृष्ण जेव्हा बोलायला लागला ना, पहिल्यांदा कृष्णाच्या मुखामध्ये एक शब्द आला, मैया हो मैया, ओ मैया. यशोदेला इतका आनंद झाला, आज माझा कृष्ण बोलायला लागला. कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया नंद मोहन
विश्वाचा जनिता म्हणे यशोदे ब्रह्मांडाचा नायक यशोदा आई म्हणून हाक मारतो. काय यशोदेचं भाग्य आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणाराला यशोदा तृप्त करते. विश्वव्यापक कमलापती त्यासे गवळणी कडे घेते. हे भाग्य आहे गोकुळवासियांचं. महाराज सांगतायत विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. का तो यशोदा आई म्हणून हाक मारतो? कारण भगवान भक्ताचा अंकित असतो आणि जसं प्रेम तुम्ही त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. द्वितीय चरण ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रेम. जसं प्रेम तुम्ही त्या परमात्म्यावर कराल तसं तो प्रेम भगवान भक्तावर करतो. परमार्थात शुद्ध प्रेम आहे. सरपंचाने कलेक्टरला ओरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गौऱ्या पेटून गौऱ्यात ओरडा भाजून चुळून चुळून सरपंच कलेक्टर साहेबांच्या हातात देत होते. ओरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं खाऊन झाल्यावर सांगायचं अगोदर सांगितलं बदली झाली. तो हातातला ओरडा सरपंचाने तोंडात टाकून घेतला. म्हणजे साहेब आता ओरडा संपला. संसारात गरज म्हणून प्रेम असतं पण परमार्थात शुद्ध प्रेम आहे. म्हणून भगवान भक्ताचा अंकित. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे. भगवंता करता सर्वस्वाचा त्याग करून भजन करणारे भक्त असतात. महाराज गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मीराबाई ने कहो हरि गुण नाचूंगे नाचूंगे हरि गुण नाचूंगे
मीरा के प्रभु गिरिधर सदा सदा प्रेम रस चाकूंगी ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत जसं प्रेम त्या परमात्मावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतोय तामं प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. वास्तविक तो परमात्मा कामना रहित आहेत. परब्रह्म निष्काम तो हा गवडे या घरी हरी परब्रह्म निष्काम तो हा गवडे या घरी वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत जोरी वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत जोरी असा तो परमात्मा निष्काम आहे, निराळा आहे, परंतु त्याला चाळा लागला तृतीय चरणामध्ये. निष्काम निराळा निष्काम निराळा Bye.
गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय 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 निष्काम निराळा गोपी नवेला चाळा विठाला पाऊण झाला. आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा मुहूर्त असल्यामुळे 2 ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला जायचं आहे म्हणून लांबवायचं नाही. 10-5 मिनिटात काला उरकून घेऊ. समस्त ग्रामस्थ खुडसर गाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ महाराज मंडळी परिसरातील पंचक्रोशीतील भक्त मंडळ सर्वांना धन्यवाद. निष्काम निराळा गोपी नवेलाचा निष्काम आहे निराळा आहे पण त्याला चाळा लागला. कशाचा चाळा? चाळा लावेला गोप गोपीनाथे पण तो कशाचा चाळा लागला? चोरी करायची. कृष्णाने एक मंडळ स्थापन केलं. मंडळाचं नाव होतं बाल गोपाल चौर्य विद्या प्रचारक मंडळ. मंडळाचे उद्दिष्टे चोरी करणे आणि लोणी खाणे. एक गोपाळ म्हणला कृष्णा तुझ्या घरी तर लाखो काही आहेत चोरी करायची काय गरज आहे? घरचं लोणी खायला मजा नाही वाटत. चोरीच्या लोण्याची मजा ती घरच्या लोण्यात नाही. पण चोरी करायची तुझ्या मनात का आलं बरं? कारण सांगू. मी काल यमुनेच्या तीराला फिरायला गेलो. तिथे गोपी भेटली. ती गोपी काय म्हणली माहिती आहे? दी गोपी म्हणले अरे लाला असल बाप को होएगो तो मेरे घर में चोरी करके दिखाएगो. तो मैं क्या नकल बाप को हूँ क्या? मैं तो असल बाप को हूँ. नंदा बाबा को यशोदा मैया को हूँ. चोरी नहीं करोगे तो नकल बाप को सिद्ध हो जाएगी. चोरी तो हो करनी पड़ेगी. चला आज त्याच गोपीच्या घरी चोरी करू. सगळे गोपाळ गेले आणि त्या गोपीच्या घरात शिरले. तिने शिंक्यावर मटकी टांगून ठेवली. मटकीला घंटी लावून ठेवली. बरं अरे गोपिया तो बहुत चतुर दिखी भाई. शिंके पे मटकी और मटकी पे घंटी रख दियो. घंटीला सांगितलं घंटी आवाज क्या तो याद रख. घंटी म्हणली मेरो का बाप को माल थोडे खाओ पिओ मौज करो चकाचक. फुकट का चंदन घेस मेरे नंदन. काय खायचं? शिंके लावेले दुरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वारे दोन्हीकडे मुख बसरवणीकडे. तिघांच्या वर भगवान उभे राहिले. शिंक्यापर्यंत पोचण्याकरता तिघांच्या वर जावं लागतं. होतो तिघांची मिळवणी सत्वरजतम. कारण परमात्मा त्रिगुणातीत आहे. जीव ब्रह्म ऐक्यरूपी काला प्राप्त करण्याकरता 3 गुणाच्या पलीकडे जावं लागतं. मग तिघांच्या पलीकडे गेल्याच्या नंतर तुम्ही वारे दोन्हीकडे मुख बसरवणीकडे. या गोपाळांनो खा. घंटी शांतच. वानरांना खाऊ घातले. आई हनुमानजी राम अवतार में बहुत सेवा की लीजिए थोड़ा प्रसाद. घंटी शांतच. पण भगवंताने जेव्हा लोण्याचा गोळा हातात घेतला आणि मुखात घालणार तेवढ्यात घंटी वाजली. त्या गोपीला जाग आली ना. धरलं गोपीने. बाकीचे गोपाळ गेले पळून. हापा काढला. धरल्यातला रंग्यातला घेऊन जाते यशोदे. मैंने कल कहा था असल बाप को होएगा तो चोरी करके दिखाओ. पकड़ा गए हो. तो नंद बाबा को यशोदा मैया को थोड़ी है. नंद बाबा गोरे यशोदा मैया गोरी. तू कैसो कारो को डागो. बाबा तो बाजार जा करके 2 टका को खरीद को लायो है. आता यशोदेकडे घेऊन जाते तुझी पिटाई. त्या घंटेचा वेध पाहू द्या लागलं. त्या घंटेला विचारलं गोपाळांच्या वेळेला वाजले नाही वानरांच्या वेळेला वाजले नाही माझ्या वेळेला कसं काय वाजले?
घंटीने सांगितलं माझा स्वभाव आहे. गोपाळांनी खाल्लं विशेष नाही, वानरांनी खाल्लं विशेष नाही, पण भगवान परमात्मा जेव्हा नैवेद्य भक्षण करतात तेव्हा घंटी वाजल्याशिवाय नैवेद्य पावनच होत नाही. मग भगवंताचा नैवेद्य असताना घंटी वाजणं घंटीचा स्वभाव आहे. घंटी स्वभावाप्रमाणे वाजली. आता रंगी हात पकडलं, चल यशोदेकडे घेऊन जाते तुला. ओळीतच चालू जा. एवढं काय घट्ट हात धरलाय, मी काय पळून चाललो का? काम करून करून निबर हात झाले दगडासारखे. माझे कवळे हात ढिला सोडा. त्या गोपीने हात ढिला सोडला. ढिला सोडल्याबरोबर त्याच्या हातातला हात काढला आणि त्याच्या हातात त्या मुलाचा हात दिला, गेला पडून. त्या गोपीने हाताकडे पाहिलंच नाही. सालचा भेद पाटे म्हणले. आता हातातला रंग्यात धरलाय. ती गोपी यशोदेच्या अंगणात गेली. वत्सान वंचन क्वचित समये क्रोश संजात. ती गोपी गाराणे करू लागली. एने माझे कवाड उघडी रे, एने माझे कवाड उघडी रे, यशोदा म्हणजे गोपींनो, तुम्ही गाराण घेऊन येता, तुम्ही रंगी हात का धरून आणत नाही? अगं यशोदे, मी रंगी हातच पकडून आणलंय, बाहेर येऊन पाहा ना तू. तेव्हा कृष्ण पळत पळत गेले, यशोदेच्या कडेवर जाऊन बसला. यशोदा जर बाहेर आले तर यशोदेच्या कडेवर कृष्ण. मग यशोदेच्या कडेवर कृष्ण, मग आपल्या हातात कोण? हाताकडं पाहिलं स्वतःचा मुलगाच. यशोदा म्हणजे तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो, माझ्या कृष्णाचं नाव घेते, जा घरी, पुन्हा यायचं नाही असे कारण घेऊन. ती गोपी म्हणले, कसं काय झालं? मी धरताना तर कृष्णा धरलं होतं. कृष्णाकडे पाहिलं तिरकणार, कृष्णा कसं काय, हे कसं काय? असल बाप कहूँ कल का आता असल बाप को होगा तो चोरी करेगी कि नंद बाबा को यशोदा मैया कहूँ आता घरी जा. धरू जाता सापडेना, कोठवर सोसो धिंगाणा. हा का कोणाच्या हातात लागत नाही याचं कारण आहे. हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही आला धरू, तुम्ही आला धरू. ब्रह्मदेवाचा बाप आहे. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. हा कैचा येईल हाताचे गोकुळच्या नर, या कोणाच्या हातात येत नाही. म्हणून निष्काम निराळा गोपी लावेला जळा, निष्काम निराळा असून याला चाळा लागला. वास्तविक हा निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण दही रघुराया. निराकार निर्गुण असणारे परमतत्व सुंदर रूप धारण करून अव्यक्त तत्व व्यक्त झालं आणि सुंदर रूप धारण करून लीला करतो शेवटच्या चरणात.
भक्ता ऐसा भक्ता तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले अव्यक्त परमात्मा व्यक्त होऊन सुंदर रूप धारण करून लीला करतो असा भगवान अनेक लीला करू लागला. त्यामध्ये चौर्य लीला करू लागला. गाराणे येऊ लागले. गौडाने सांगितली गाराणी रात्रीला जाते कर पाणी खावणी दैदूत तुपलवणी योग्य पुढल्या वेळेस आणि हाग्य बाई कोणाशी आवरणा कोटवर सोचो देंगाना. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. सावळा जगदे सावळा जगदे सावळा भगवान गाई चालू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागले. काल्याचा प्रसंग 2-5 मिनिटात आवरून येऊ. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की आळंदीला आपलं कुळाशी भांडण चालू होतं. ते भांडणही मिटलं. आता आळंदीला भव्य असं मठाचं बांधकाम चालू आहे. आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की आळंदीला भव्य मठ व्हावा आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. कामाला सुरुवातही झालेली आहे आणि हे सर्व काम आपल्या योगदानातूनच होणार आहे. म्हणून आपणही सर्वांनी योगदान करावं. कारण तिथं खाली तळमजल्यामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था करतोय आणि त्याच्यावर कार्यक्रमाचा हॉल असेल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल असं 3 मजली काम करतोय आपण.
शहरात पार्किंगची सुद्धा गरज असते, कारण साधन आल्यानंतर लावणार कुठं. म्हणून तळमजल्यात पूर्ण पार्किंग असेल, वरचा हॉल कार्यक्रमाचा असेल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल असेल. आणि जवळजवळ ते एक मजला 11,000 स्क्वेअर फूटचं काम आहे. ते 11 ते 33,000 स्क्वेअर फूटचं असं मोठं काम आहे आणि कोट्यवधी रुपये खर्च त्या कामाला येणार आहेत. आणि आता हे काम झालं म्हणजे ते पिढ्याने पिढ्या टिकणारं, 4-5 पिढ्यांपर्यंत काही करावं लागणार नाही अशा प्रकारचं एक भव्य काम आपण करतोय. आणि तो मंडप एकदम भव्य आहे. जसं बेटामध्ये आपण सभामंडप बांधलेला आहे तसाच भव्य मंडप, म्हणजे 65 फूट रुंदी त्याची आहे. 65 फुटामध्ये एकही कॉलम नाही. जसं बेटाच्या मंडपामध्ये कुठंच कॉलम नाही, तसंच असं भव्य सभामंडप त्या ठिकाणी असेल. भव्य असं काम आहे आणि आपल्या सर्वांच्याच योगदानातून ते काम होणार आहेत. मग आपण सर्वांनी त्याकरता योगदान करावं. आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे 22 तारखेला. पुण्यतिथीला आपण यावं. पुण्यतिथीला पुरणपोळ्यांचा मांड्यांचा महाप्रसाद असतो. गुरुवर्य महाराजांच्या पुण्यतिथीला येऊन मांड्यांच्या पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आस्वाद आपण घ्यावा आणि चांगल्या प्रकारचं योगदान आळंदी या क्षेत्रामध्ये आपण करावं. पंढरपूरला सुद्धा त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये आणि कुडसरगावने चांगलं मराठी एक खोली दिली होती त्यावेळेला. तर असं आळंदीत सुद्धा मोठं महत्त्वाचं काम होत आहे आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. तिथं उपयोग करणारे आपणच जाणार आहेत. आपल्यानंतर आपले मुलं नातू तेच त्या ठिकाणी जाणार आहेत. मग शेवटी आपली सुविधा हे आपणच करणं गरजेचं आहे. म्हणून काय बरं, या ठिकाणी काही नावं मी जाहीर करतो ज्यांनी आळंदीकरता योगदान दिलेलं आहे. विठाबाई गणपत पवार यांच्या स्मरणार्थ बळवंत गणपत पवार यांच्याकडून 101 गोणी सिमेंट आळंदीच्या कामाकरता. रामभाऊ विश्वनाथ पवार यांच्याकडून 51 गोणी सिमेंट. आप्पासाहेब भगीरथ पवार 51 गोणी. सचिन नानासाहेब पवार 51 गोणी. कैलासवासी नानासाहेब पवार यांच्या स्मरणार्थ सचिन नानासाहेब पवार यांनी कैलासवासी नानासाहेब पवार यांच्या स्मरणार्थ 51 गोणी दिलेली आहे. शिवाजी विश्वनाथ पवार 51 गोणी सिमेंट. पुंजाजी संपत पवार 51 गोणी सिमेंट. कैलासवासी काशीनाथ धर्म पवार यांच्या स्मरणार्थ मधुकर काशीनाथ पवार यांच्याकडून देखील 51 गोणी सिमेंट. आपल्याला पुस्तक दिलं जाईल आणि कोणाला जाहीर करायचं असेल तर अजून पंक्ती संपेपर्यंत आपण जाहीर करू शकतो. कारण तुमच्या जाहीर केल्याने एखाद्याला प्रेरणा मिळाली तर काय हरकत आहे जाहीर करायला. आम्हाला घाई पुढं कार्यक्रमाचे पुढं आज प्रांत प्रतिष्ठे 2 कार्यक्रम म्हणून तर कार्यक्रम थोडंसं लवकर आवरतोय आम्ही. तर आपण ज्यांनी या ठिकाणी सहकार्य इथं जाहीर केलेलं आहे त्यांना बी धन्यवाद. ज्यांनी जाहीर केलेलं नाही आहे त्यांनाही धन्यवाद. ते पण देणारच आहेत. आणि आपण इथं आजूबाजूच्या परिसरातील लोकही आहेत. सर्वांनीच योगदान करावं. बेट हे आपलं आहेत, कारण ती काही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे. त्या ठिकाणी झालेला विकास हा समाजाचा विकास आहे, हा समाजाकरिता आहे. आणि म्हणून आळंदीचाही मठ हा आपलाच आहे, आपल्या हक्काचा आहे. जेव्हा आपल्याला जायचं तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण त्याकरता योगदानही आपण सर्वांनी करावं की जेणेकरून लवकरात लवकर तो मठ पूर्ण होईल. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची इच्छा होती आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य. विढाला या ठिकाणी परमपूज्य परम आदरणीय परमश्रद्धेय धर्मवीर आदरणीय महंत स्वामी रामगिरीजी महाराज आपल्या गावावरती सतत त्यांचं कृपाक्षेत्र आहे आणि यापुढेही राहील.
सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड परंपरेने चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची काल्याची सांगता आदरणीय महाराज श्रींनी या ठिकाणी समर्पित केली. महाराजांना मी विनंती करतो की मालुंजा बुद्रुक येथील सद्गुरू बापूगुरुजी यांच्या परंपरागत चालेला आलेल्या संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून आमच्या गावच्या आदरणीय मधुनंद महाराज यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचा सन्मान करावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो. आपल्याला आळंदीच्या भव्यदिव्य कामासाठी जे कोणी गेले असेल त्यांनी बघितलंय काम, खूप मोठं काम चालू आहे. अतिशय सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहते. क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला जे काही योगदान द्यायचं ते आपल्या आपल्या स्वइच्छेनं आपलं नाव या ठिकाणी जाहीर करायचं ते आपण या ठिकाणी आव्हान करतो सर्वांना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कंठी धरिला कृष्ण आता उठावे से मनाए तनाही नारायणा आज पुरावे नवस धन्य काळा दिवस आज पुरावे नवस धन्य काळा दिवस आज पुरावे नवस धन्य काळा दिवस स्वामी सद्गुरु रामा सागरात पाचार धारिले दैजत को बाते भक्त रखिले हर तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मायना करिया मार तुकाराम देसी ब्रह्म का जाने मरणे मस्तक देविले हर तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मायना करिया मार तुकाराम गणपति नजरना डोळ्यान बाई नरपत प्रेमे हरी नाम भोजन भावे वाळी मुनी नमः मागणे देवप्रती आहे शिलधरी बाई या संतांची हेच मदत तुका म्हणे आता उदार या संतांची हेच मदत ज्ञानदेव